मोरपंख निसर्गाच्या प्रत्येक रचनेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अत्यंत नाजूक, विविध रंगांनी नटलेला, अत्यंत अलवार असा मोरपंख श्रीकृष्णाने आपल्या मुकुटामध्ये स्थान दिलेलं आहे मोरपिसाला. तर कार्तिकेचं वाहन मोर आहे आणि विद्येची देवता सरस्वती हिचं वाहन पण मोरच आहे. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला अशा 5 वास्तू टिप्स सांगणार आहे ज्याच्यामुळे आपल्या घरातले वास्तुदोष काही असतील ते दूर होण्यास मदत होईल. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. आपल्या हिंदू धर्मामध्ये मोरपंखाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि आपल्या घरामध्ये मोरपीस ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला 2 ते 3 मोरपीस लावावे. त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेशच करत नाही. त्याचबरोबर तुमचं काही व्यवसाय असेल, बिझनेस असेल, तिथं ऑफिस असेल तर तुम्ही तिथे किंवा घरामध्ये पण 7 मोरपीस एका फ्रेममध्ये बनवून ती फ्रेम पूर्व दिशेला लावू शकता. त्याच्यामुळे व्यवसायात, बिझनेसमध्ये बरकत होते. तर तुमचे लहान मुलं असतील आणि अभ्यासाला कंटाळा येत असेल तर तुम्ही 1-2 मोरपीस त्यांच्या टेबलवरती ठेवू शकता, ज्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि त्यांचा अभ्यासामध्ये मन लागेल. जर लहान मुलं जास्त रडत असतील तरी मोरपिसाने पण दृष्ट काढली जाते बघा. मोरपीस तोंडावरून असा खालीवर फिरवला तर मुलं एकदम शांत होतात. भगवान श्रीकृष्णांना मोरपंख अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्या देवघरामध्ये एक तरी मोरपीस ठेवावा. बाळकृष्णाची मूर्तीच्या शेजारी ठेवला तर अतिशय उत्तम. मोरपंख घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर घरात आपल्या काही वास्तुदोष असेल तर मोरपंख घरात ठेवल्याने तो दूर होतात. अशा वेळेस आपण एक 10-12 मोरपीस एका फ्लॉवर पॉटमध्ये घालून आपण हॉलमध्ये ठेवू शकता, जेणेकरून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाला ते समोर दिसतील. अशा प्रकारे मोरपंख ठेवावे. त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण पण प्रसन्न राहतं आणि नकारात्मक शक्ती पण दूर राहते. पण त्याचबरोबर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की मोरपंख कधी मोराचे काढून आणायचे नाही आहेत. जेव्हा मोराचे स्वतःहून मोरपंख गळतात ते तुम्ही आणू शकता किंवा मग बाजारातून विकत आणू शकता, पण मोराला इजा पोचवून कधी आपल्याला मोरपंख आणायचे नाहीत. त्याचबरोबर बघा, दुसरं म्हणजे मीठ. जेवणाची चव जसं मीठ वाढवतं तसंच मिठाच्या आयुर्वेदामध्ये खूप फायदे सांगितलेले आहेत. घर पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फरशी पुसावी, म्हणजे कोणतेही जीवजंतू घरामध्ये येत नाहीत आणि त्याच्याबरोबर निगेटिव्हिटी पण दूर होते. त्यामुळे एखाद्या वेळेस बघा आपल्याला खूप उदास वाटतं, अशा वेळेस थोडंसं कोमट पाण्यात थोडं मीठ टाकून त्यात पाय सोडून बसलं तर एकदम फ्रेश वाटतं. कारण की आपण बघा, जेव्हा समुद्रकिनारी बसतो तेव्हा आपल्याला एक मन उदास असलं तरी जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर आपण बसतो तेव्हा मन फ्रेश होतं. याचं कारण तेच आहे की समुद्राचं पाणी पण खारट असतं, ते निगेटिव्हिटी दूर करतं. तर आपल्या वास्तूतील निगेटिव्हिटी दूर राहण्यासाठी आपल्याला एका काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यावर 4-5 लवंगा टाकायच्या आहेत आणि ते खडे मिठाचा बाऊल आपल्याला कुठेही न दिसेल अशा ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. 15 दिवसानंतर त्यातलं मीठ आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून ते बेसिनमध्ये सोडून द्यायचं आहे आणि त्या बाउलमध्ये दुसरं मीठ भरून परत त्याच्यावर 4-5 लवंगा टाकून ते तसंच ठेवायचं आहे कुठल्या तरी वस्तूच्या खाली. त्याचबरोबर बघा, थोडंसं मीठ एका बाउलमध्ये घेऊन आपण एक बाथरूममध्ये ठेवू शकता. कोणाला दिसू नये अशा ठिकाणी ठेवायचं आहे. टॉयलेट बाथरूममध्ये जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असते, त्यामुळे तुम्ही थोडंसं मीठ असं एका बाउलमध्ये घेऊन ते ठेवू शकता, फक्त लहान मुलांना दिसू नये असं. त्याचबरोबर आहे बांबूचे झाड. बांबूचे झाड आपल्या घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. आपल्या घरात सुख शांती नांदावी, घराची प्रगती व्हावी याकरिता आपण खूप प्रयत्न करत असतो. आपलं घर आनंदी राहावं यासाठी प्रयत्न करत असतो आपण. आणि बांबूचे झाड आपल्या घराला सुंदर तर करतेच, पण त्याचबरोबर ऑक्सिजन देत असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण पण प्रसन्न होते. एकदम वातावरणामध्ये शुद्धता निर्माण होते. असं मानलं जातं की आपल्या वास्तूमध्ये बांबूचं झाड ठेवल्याने आपल्या जीवनामध्ये समृद्धी व आनंद येण्यास मदत होते. आपलं घर किंवा आपलं कामाचं ठिकाण, वास्तू अशा ठिकाणी आपण बांबूचं झाड नक्की ठेवावं. ते कुटुंबातील सर्व व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा करत असतो. घर किंवा ऑफिस या ठिकाणी आपल्याला बांबूचे झाड ठेवायचे असेल तर ते आपल्याला पूर्व दिशेला ठेवायचं आहे. बांबूचं रोप घरात ठेवल्याने असं म्हणतात व्यक्तीची प्रगती होते. बघा, आपण जेव्हा बाहेर कुठे जातो एखाद्या दुकानामध्ये वगैरे काही खरेदीला, तेव्हा आपण बघतो की जिथं आपण पैसे देत असतो तिथेच टेबलवरती एका बाऊलमध्ये काचेच्या बांबूचं झाड ठेवलेलं असतं. ते पैसा खेचत असतं. त्यामुळे तुमचा जर व्यवसाय असेल, ऑफिस असेल अशा ठिकाणी तुम्ही बांबूचं रोप ठेवू शकता. दिशा बघून ठेवायचं, पूर्व दिशेला ठेवावं शक्यतो, नसेल तर उत्तरेला पण चालेल. आणि पाणी संपू द्यायचं नाही त्याच्यामध्ये, कारण की ते सुकलेलं पण चांगलं नाही.
बघा, व्यवसायात जसं बांबूचं झाड प्रगती करतं माणसाची, तसं ते घरात ठेवलं तर घरातील वास्तुदोष पण दूर करतं. घरामध्ये आपल्याला ऑक्सिजन देण्याचं काम करतं, त्यामुळे वातावरण, हवा एकदम शुद्ध होते. त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर राहते व घरामध्ये चांगली सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये क्रिस्टल कासव घरामध्ये ठेवण्याला अत्यंत शुभ मानले जाते. कासव म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा अवतार आणि भगवान विष्णूंचा अवतार घरात आपल्या असल्याने माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती होत राहते. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण क्रिस्टल कासव अवश्य ठेवू शकता. तुमचा जर बिझनेस असेल तर तिथं पण तुम्ही टेबलवरती अवश्य ठेवा क्रिस्टल कासव. आणि ते फक्त पाण्यामध्ये ठेवायचं असतं. क्रिस्टलचं कासव पाण्यामध्ये ठेवायचं असतं आणि जे धातूचं कासव असतं ते देवघरामध्ये ठेवायचं असतं. ज्याच्यावरती यंत्र असतं लिहिलेलं, ते तांदळामध्ये ठेवून ते देवघरामध्ये ठेवायचं असतं. कासव ठेवताना आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचं आहे किंवा तुम्ही देवाकडे तोंड करून पण ठेवू शकता. त्याचबरोबर बघा, जर आपल्याला खूप निगेटिव्हिटी वाटत असेल घरामध्ये किंवा खूप असा आळस आला असेल तर तुम्ही कापराचा हा प्रयोग करू शकता. 4-5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. एका वाटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. मातीची वाटी असेल, पणते वगैरे तर ठीक आहे. आणि भीमसेनी कापूर घ्या आणि त्याच्याबरोबर आपल्याला 4-5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि तमालपत्र घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला हे कापराबरोबर सर्व जाळायचं आहे आणि याचा धूर आपल्या घरात फिरवल्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होणार आहे. आणि जरी कोणी घरामध्ये आजारी व्यक्ती जर असेल तर या धुरामुळे त्यांना पण प्रसन्न वातावरण होणार आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या वास्तू टिप कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.